इथे आम्ही 500 ते 600 पोरं अडकलोय. आम्हाला इल्लीगली म्यानमारला आणलंय. आमच्याकडून ऑनलाईन स्कॅमचं काम करून घेतलं जातंय. आम्हाला करंट देतायत, मारतायत, डायरेक्ट बंदूक दाखवतायत. महाराष्ट्रातली 20 ते 30 पोरं आहेत. बीडच्या तरुणाचा हा फोन कॉल व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. सोशल मीडियावर बँकॉकला मोठ्या पगाराचा जॉब देण्याची ऑफर या तरुणाला देण्यात आली होती. या नोकरीसाठी बीडच्या या तरुणानं बँकॉक गाठलं आणि त्यानंतर त्याच्यासोबत हा सगळा धक्कादायक प्रकार सुरू झाला. या फोन कॉलची बीड पोलिसांनी सुद्धा दखल घेतली. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहून याबाबतची माहिती दिली. मुख्य म्हणजे फक्त बीडच नाही तर महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांतील एकूण 25 तरुण हे अशाच पद्धतीनं या फसवणुकीच्या जाळ्यात अडकल्याची माहिती देण्यात येते. या सगळ्यांसोबतच एकूण 800 भारतीय तरुणांना म्यानमार थायलंड बॉर्डरवर ओलीस ठेवण्यात आलंय. तिथे त्यांच्याकडून बळजबरीनं सायबर गुन्हे करून घेतले जात असल्याचंही बीडच्या तरुणाच्या या फोन कॉलवरून समोर येत आहे. बीडच्या या तरुणासोबत नक्की काय घडलं, त्याची फसवणूक कशी झाली आणि भारतातल्या तरुणांना फसवणारा सायबर गुलामगिरीचा हा कुख्यात गोल्डन ट्रँगल आहे काय, त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. बीडच्या केस तालुक्यातील नांदूर घाट इथं राहणारा 24 वर्षांचा हा तरुण ग्राफिक डिझायनर म्हणून काम करतो. काही दिवसांपूर्वी त्यानं फेसबुकवर बँकॉक इथे एका नोकरीची जाहिरात वाचली. या जाहिरातीत दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर त्या तरुणानं संपर्क केला. तेव्हा समोरून त्याला बँकॉकमध्ये 70,000 रुपये पगाराच्या नोकरीचं आमिष दाखवण्यात आलं. यासोबतच राहण्याची आणि जेवणाची सोय सुद्धा मोफत दिली जाईल असं या तरुणाला सांगण्यात आलं. ऑफर मोठी असल्यानं त्यावर विश्वास ठेवून हा तरुण 4 जूनला पुण्याच्या लोहगाव विमानतळावरून विमानानं बँकॉकला पोहोचला. तिथे संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्याला रिसॉर्टमध्ये नेण्याच्या बहाण्यानं एका गाडीत बसवलं. गाडीत बसवल्यानंतर त्याला बंदुकीचा धाक दाखवत त्याचा पासपोर्ट त्याच्याकडून काढून घेण्यात आला. त्यानंतर त्याला जंगलातून अनधिकृतपणे म्यानमार थायलंड बॉर्डरवरच्या एका सब स्टेशनवर नेण्यात आलं आणि तिथे एका खोलीत त्याला डांबून ठेवलं गेलं. याच तरुणानं आपल्यासोबत नक्की काय होतंय हे कोणाच्याही नकळत आपल्या घरच्यांना व्हॉट्सअप कॉल करून सांगितलं. बँकॉकला आल्यावर या लोकांनी गाडीत माझ्या डोक्याला बंदूक लावून माझा पासपोर्ट आणि A to Z गोष्टी काढून घेतल्या. मग 2-3 दिवस जंगला झुडपातून प्रवास करत बेकायदेशीरपणे म्यानमारला आणलं. इथे आमच्याकडून 18-18 तास ऑनलाईन स्कॅमचं काम करून घेतलं जातं. काम केलं नाही तर मारतात, जेवायला देत नाहीत, करंट देतात, डायरेक्ट बंदूक दाखवतात. बिहारच्या एका पोराला तर त्यांनी मारून टाकलंय. इथे महाराष्ट्रातले 20 ते 30 तरुण असेच अडकलेत, अशी माहिती बीडच्या या तरुणानं फोनवरून दिली. ह्यानंतर त्या तरुणाच्या घरच्यांनी बीड सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून बीड सायबर पोलिसांनी अज्ञात आंतरराष्ट्रीय एजंट्स आणि सायबर माफियांविरोधात IT ऍक्ट आणि भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत मानवी तस्करीच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार बीडसह राज्यातल्या इतर सगळ्या तरुणांच्या सुटकेसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयासोबत पत्रव्यवहार झालाय. या आंतरराष्ट्रीय रॅकेटच्या मुळाशी जाऊन अडकलेल्या तरुणांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी सगळे कायदेशीर प्रयत्न वेगाने सुरू आहेत असं कावत यांनी माध्यमांना सांगितलं. फक्त बीडच नाही तर महाराष्ट्रातल्या नाशिक, धाराशिव, चाळीसगाव, ठाणे इथले तरुण सुद्धा अशाच पद्धतीनं इथं अडकल्याचं सांगितलं जात आहे. या सगळ्यामुळं भारत सरकारकडून सुद्धा तातडीनं पावलं उचलण्यात आली. म्यानमारमधल्या भारतीय दूतावासाला याची माहिती देण्यात आली. भारत सरकार म्यानमार सरकारशी संपर्क करत असून तिथल्या सरकारच्या मदतीनं रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. आता या सगळ्या तरुणांना म्यानमारच्या जंगलात ओलीस ठेवून त्यांच्याकडून जबरदस्तीनं सायबर गुन्हेगारी करून घेतली जाते. आता हे प्रकरण समोर आलं असलं तरी हा प्रकार पहिल्यांदाच घडतोय असं नाही. थायलंड, म्यानमार आणि लाओस या कुख्यात गोल्डन ट्रँगलमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्याचं आजवर अनेकदा समोर आलंय. मार्च 2025ला परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रेस रिलीजमध्ये असलेल्या माहितीनुसार म्यानमार थायलंड सीमावर्ती भागात चालणाऱ्या स्कॅम सेंटर्समध्ये नोकरीच्या आमिषानं अनेक भारतीय तरुण अडकलेत. त्यांना परत आणण्यासाठी भारत सरकारकडून सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत. त्याचवेळी भारत सरकारकडून भारतीय नागरिकांना आवाहन सुद्धा करण्यात आलं होतं. परदेशातील नोकरीची ऑफर स्वीकारण्याआधी परदेशातील भारतीय दूतावासांमार्फत संबंधित परदेशी नियोक्त्यांची विश्वासार्हता तपासावी. तसंच भरती करणारे एजंट आणि कंपन्यांची पार्श्वभूमी सुद्धा पडताळून बघावी असं परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं होतं. 1 जून 2026ला परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी यांनी माध्यमांना माहिती दिली होती.
गेल्या 1.5 वर्षात म्यानमारच्या, विशेषतः आग्नेय म्यानमारच्या सीमावर्ती भागांमधील सायबर स्कॅम कंपाऊंड्समधून 2,411 भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यात आलंय. अजूनही 150 पेक्षा जास्त भारतीय नागरिक अशा काही सायबर फसवणुकीच्या ठिकाणांवर अडकलेले आहेत, असं मिस्री म्हणाले होते. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार म्यानमारच्या म्यावाडी भागात असलेलं के पार्क हे मोठ्या प्रमाणावर चालवल्या जाणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीच्या कारवायांसाठी जागतिक पातळीवर कुख्यात आहे. या परिसराचं आणि तिथल्या सुविधांचं नियंत्रण चिनी गुन्हेगारी टोळ्यांकडे आहे आणि त्यांना म्यानमारच्या लष्कराशी संबंधित स्थानिक सशस्त्र गटांचा पाठिंबा आहे, अशी माहिती काही अहवालांमधून देण्यात आली आहे. आता इथल्या सायबर स्कॅम सेंटर्सचं काम नक्की कसं चालतं ते बघूया. म्यानमार, थायलंड आणि लाओस या 3 देशांच्या सीमा जिथे एकत्र येतात त्या प्रदेशाला गोल्डन ट्रँगल असं म्हटलं जातं. इथे मेकॉंग आणि रुआक या 2 नद्यांचा संगम होतो. सुरुवातीला हा गोल्डन ट्रँगल अंमली पदार्थांचं बेकायदेशीर उत्पादन आणि तस्करीचं जागतिक केंद्र होता. 1950 पासून अनेक बंडखोर गट आणि स्थानिक सशस्त्र संघटनांनी इथे अंमली पदार्थांचं नेटवर्क तयार केलं. अंमली पदार्थांच्या या व्यापारातून भरपूर पैसा मिळत होता. सुरुवातीच्या काळात अंमली पदार्थांच्या बदल्यात इथल्या गुन्हेगारांना सोनं मिळत होतं. म्हणूनच या प्रदेशाला गोल्डन ट्रँगल नाव पडल्याचं सुद्धा सांगितलं जातं. गेल्या काही वर्षात याच गोल्डन ट्रँगलमध्ये काही चीनी एजंट्स आणि इथल्या सशस्त्र गटांच्या संगनमतानं सायबर गुन्हेगारीचे अड्डे तयार झाले. इथल्या जंगलांमध्ये अनेक मोठ्या इमारती किंवा बंदिस्त कॅम्प उभारले जातात. बाहेरून ते हॉटेल, कसिनो किंवा ऑफिस कॉम्प्लेक्स सारखे दिसतात, पण आत शेकडो लोकांकडून जबरदस्तीनं ऑनलाईन स्कॅम करून घेतले जातात. सोशल मीडिया आणि कधीकधी ओळखीच्या माध्यमातून बनावट कंपन्यांची नावं लावून दक्षिण आशियासह इतर देशांमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांना यांच्याकडून टार्गेट केलं जातं. त्यांना परदेशात कॉल सेंटर एजंट, डेटा एंट्री ऑपरेटर, ग्राफिक डिझायनर किंवा फ्रीलान्सर अशा पदांवर भरघोस पगाराच्या नोकऱ्यांची आमिषं दाखवली जातात. भारत, नेपाळ, बांगलादेश, फिलिपिन्स, आफ्रिका आणि इतर देशांतील तरुणांना या माध्यमातून टार्गेट केलं जातं. एकदा का व्यक्ती त्यांच्या जाळ्यात अडकला की त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्य करून घेतली जातात. भारतीयांच्या बाबतीत या रॅकेटला आपलं काम करणं जास्त सोपं होतं. म्यानमार आणि थायलंडसाठी भारतीयांना तुलनेनं सहज उपलब्ध असणाऱ्या ई व्हिसा किंवा व्हिसा ऑन अरायव्हल सुविधेचा गैरफायदा या माफियांकडून घेतला जातो. काही प्रकरणांमध्ये फक्त पर्यटनासाठी गेलेल्या भारतीयांनाही या सायबर फसवणुकीच्या जाळ्यात ओढून मानवी तस्करी केली गेल्याच्या घटना समोर आल्यात. जंगलातल्या या स्कॅम कंपाऊंड्समध्ये पीडितांवर प्रचंड दबाव आणला जातो. त्यांचे परतीचे सगळे मार्ग बंद केले जातात आणि त्यांना जीवाची भीती दाखवून सायबर क्राईमचं रॅकेट ऑपरेट केलं जातं. या लोकांकडून 18-18 तास ही कामं करून घेतली जातात. काम करायला नकार दिल्यावर त्यांना मारहाण होते. त्यांना उपाशी ठेवून विजेचे शॉक दिले जातात. त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जातो. थोडक्यात या लोकांना सायबर स्लेवर्स म्हणजेच सायबर गुन्हे करणारे गुलाम म्हणून वापरलं जातं. रोज डेटिंग ॲप्सवर फेक आयडेंटिटी तयार करून फसवणूक करणं, इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मवर ट्रस्टेड ब्रोकर असल्याची खोटी माहिती देऊन लोकांची आर्थिक फसवणूक करायला भाग पाडलं जातं. याशिवाय काही टोळ्या बँक अधिकारी किंवा पोलीस असल्याचं भासून या तरुणांच्या माध्यमातूनच फसवणूक करतात. फिशिंग अटॅक आणि डिजिटल अरेस्ट करून लोकांची वैयक्तिक माहिती, बँक डिटेल्स काढले जातात. काही गुन्हेगारी नेटवर्क बनावट ऑनलाईन कसिनोही चालवतात. त्यामध्ये लोकांना सट्टाबाजीचं आमिष दाखवून आकर्षित केलं जातं आणि त्यांचे पैसे लुबाडले जातात. या सगळ्यातून सुटका झालेल्या काहींनी दिलेल्या माहितीनुसार तिथल्या माफियांकडून प्रत्येकाला रोजचं फसवणुकीचं एक टार्गेट दिलं जातं. टार्गेट पूर्ण झालं नाही तर त्यांना मिळणारी शिक्षा ही क्रूर असते. तसंच या सगळ्यांना कायमच सशस्त्र गुंडांच्या देखरेखीखाली ठेवलं जातं. आपल्या घरच्यांशी संपर्क करण्यासाठी सुद्धा त्यांना फोन दिला जात नाही. एकट्या म्यानमारमध्येच 1,20,000पेक्षा जास्त लोक अशा सक्तीच्या मजुरीवर चालणाऱ्या स्कॅम सेंटर्समध्ये अडकल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. आता बीडच्या या तरुणानं हुशारीनं आपल्यासोबत म्यानमारमध्ये नक्की काय होतंय याची माहिती आपल्या घरच्यांना दिली आहे. त्याने काही जणांची हत्या झाल्याची सुद्धा धक्कादायक माहिती सांगितली आहे. आता त्याच्यासोबतच असलेल्या महाराष्ट्रातल्या इतरही तरुणांना सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. पण परदेशी नोकऱ्यांच्या अशा कुठल्याही आमिषाला भुलून कोणतीही शहानिशा न करता आपला देश सोडून जाणं हे आपल्या जीवावर बेतू शकतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची पडताळणी करूनच पुढचा निर्णय घेण्याचं आवाहन सरकार आणि पोलिसांनी केलंय. गोल्डन ट्रँगल मधल्या या सायबर गुलामगिरीबद्दल आणि फसवणुकीच्या या पॅटर्नबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे प्रकार थांबवण्यासाठी
भारत सरकारनं कोणती पावलं उचलायला हवीत याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.